आई आपण एवढे गरीब कोण आहे? काऊन भीक लागली का तुले? कायची कमी आहे तुले? एवढे कपडे घेऊन देतो, खेळणे घेऊन देतो, सारं तर पुरव देत आवलं. बाकीच्या लेकराले पाय तेही नाही नसीब होत. तू तर माझूनच गेला खूप. असा काऊन म्हणून राहिला तू? नाही व आई, असंच विचारलं आपलं घर असं आहे बा म्हणून. ह्या बुड्याने विचार काऊन असं आहे तर म्हणाले होता रेल्वे मध्ये होता म्हणून. घराची सोय पण नाही केली जरासी. होजी आप्पाजी आपलं घर काऊन असं आहे? नाही रे दादा, हे तर आपलं पुराणं घर वय. आपले नवीन प्लॅट होते रेल्वे लाईन कडे मोठे मोठे. मग आप्पाजी ते कुठं गेले? खाल्ले सारे इको इको चोदराईनं गाण फाटे काम करायची. तुकडा तुकडा इकला खाल्ला. म्हणाले होता फक्त सरकारी ड्युटीवर हा. कंद कमवून ठेवले इथं. एवढे मी प्लॅट विकले का? माझ्यासाठी काहीच नाही ठेवलं. हे तर आहे बापू मोठ्या. घर पाहिलं 12 भोक्याचं, दरवाजा पाहिला मासारखा माणूस घुसत नाही. सांगून राहिला मोठा हे घर आहे ना. सर पाणी करते घरातून. जीव लपवाले जागा नाहीये. इथं झोपू का तिथं झोपू? रातभर झोपत नाही मी. ती पाणीच पाहतो कोण्या भोकातून पडते म्हणून. एवढे प्लॅट विकून इथल्या पैशाचे केलं का तुम्ही? दादा आपली परिस्थिती तशी. त्यानं बाई खेडक्यात सांगून राहिला मला तू अक्कल. पोरीचे घर भरले माझ्या सोनं नाही करून दिलं. पोट्टीन पाहिलं तर दारूवाल्याचे घर भरले. बेवडी वंगार. आप्पाजी तुम्ही ना एवढाही पैसा आत्ताला लावला का मावाल्या? हो रे दादा काय करत. त्या बुडा का सांगून राहिला ह्याही जेवणपणामध्ये रंगीला होता चांगला 1 नंबरचा. बायाच्या नांदामध्ये तर सारं गमावलं ना. आता का सांगून राहिला तू? पुरा चॉकलेट बायतो का तो पोट्ट्याचा दिवाना आशिक मस्ताना. तुला कसं माहिती आई? त्याच्या मैत्रिणी सांगते ना मला. मोल्ल्यातल्या बुड्या येते बसायला मापाशी. हलकट होता म्हणते 1 नंबरचा. 2-4 जणीचे घर बरबाद केले त्यानं. 17 लपडे होते त्याच्यावाले. किडे पडू पडू मरण म्हणते, सडन म्हणते. खेडमा मग कायच्या गोष्टी माथावर बापा. त्या बुडीपाशी बी काही कमी होतं का? लय सोनानं करून दिलं होतं बुड्यानं. हिच्यावर कमुरवलं का म्हणून तर मागं लागली होती. शेकारली होती ना. चोपडं खाले. हो दादा, एवढा मुखरा होता मापाशी सोन्याचा. झल झल चमकी पिवळा चांगला सोनेरी. कुठे गेला तर मग तो? दादा ते कसं झालं? करलं ना पोरीच्या. हे कमी पडलं त्याईले. अड्या लागू लागू सडन. काही नाही ठेवलं माझ्यासाठी मापोरासाठी. हिनं खाईच्या बापाच्या घरून आणला होता का? एखाद्या दिवशी ना तुम्हा तिघायला उलट टांगतो. थळक थळक देतो चपली चपलीनं तोंडावर. मस्त गेले भाडवे. बरं झालं ऐकू नाही गेलं. का म्हणलं गे बुडगे? कशी बोलते म्हाताऱ्या लोकाईले. चालली बाबा मी अंगावर. जाऊन झाले लागले का मी बोलली तर? करता कशी बोलायला ऐकता नाही दिसत का तुम्हाला? आज तर पोट्टी बी नाही आली. मी बी अंदरच होती. हे चालू कसं झालं? हे पोट्टच तर होय. मायले कायचे काही विचारून राहिला. हे पोट्ट बिले चोन केलाय. 1 दिवस घरात शांती नाही राहू देत. तू कणकीचा हुंडाभर ढुंगणामध्ये शांतीच शांती होते घरामध्ये. मर सकार बघा. काऊन रे आगा लावता? मोठं शिकून घेतलं त्या आतो सारखं. हा आई तू घरी नव्हती ना तर आजीना थैलाभर तांदूळ डोलीतून काढून आत्याला नेऊन दिले ना. आप्पाजी बी होते शामिल त्याच्यात. मग तू न काऊन नाही सांगितलं मला एवढ्या दिवसाचं? तुला सांगता नाही आलं? आजीनं मला उतरलं होतं डोलीत. लस्सी प्यायला पैसे देईल म्हणे. सांगजो नको म्हणून. का माय सारं मास माग टेन्शन आहे की माय. आंध्रे एखादा लट फडकवत येईल. करून तुले घरदार नाही का त्या पोरीला? नाही तसं तुला नाही समजत. पोटपण नाही तुले. त्या माग परिवार नाहीये. नाही व बाई, बुडी म्हणे मले मंदिरात दान द्यायचं आहे म्हणे. म्हणून मी नाही चना डाळ बी काढून दिली. माय 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 चना डाळ. माय 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 यानंतर मावर चालली उपास. लय बदमाश आहे रे तू. खेडग्या काका लपवणार आहे यायच्या पायी समजत नाही मले. कुठं काही ठेवून कायले पाहिजे एवढा पोरीच्या वर. पाहून घे आपलं सामान म्हणा ना. आपल्या पोरीच्या घरी इथं पाहिजे नाही आता. निघ लवकर सटकन. या बुड्याले बी काढ बाहेर. मी एकटीच काऊन जाऊ? नाही तू छीन रन रन. त्याला पेन्शन पाणी आहे. कामाचा माणूस आहे तू. दान पान करत जा तिकडेच राहत जा. हो आई म्हणूनच बुड्यानं एवढे प्लॅट विकले. चूक तसा आहे. एक लस्सी प्यायसाठी त्याच्या मांग मांग करतो. लस नसले याचा. हे तर हायच वन वागडासारखे. लोंबडीची जात. मा बाई मोठी साजरी दिसून राहिली व माई पोरगी लक्ष्मी. थू थू नजर ना लागो कोणाच्या. मायाकडे पाहून थुकू नको. जीबत चेंदून काढीन. काय का नाही हेलन हेलन दिसून राहिली का नाही हेलन? कोणाच्या घरी चोरी गेली हो आत्या? जर अशी टेकवली ना टेकवली पोट्टही मायासारखं बोलते टच टच. तोंडावे छमन भोसडीचं.
का व चमक छल्लो कुठे चालली मटक धटक होऊन? तुला तर पुरा जिंदगीचा तमाशा लावून घेतलाय व. अशी जगत तर माहित नाही, मरून जा तुही गचकन. मोठी खुश राहायचं बापा तू. मी खुशच राहतो वहिनी, तुमच्यासारखं आहे का? हो ना, हो ना. हो ना, लेकराची टेन्शन ना नवऱ्याची टेन्शन. कशी नाही खुश राहायची तू दरदर बारात घरात. तुम्हाला ना भाऊ मारत नाही ना, म्हणून अशा बोलता टचटच. तुम्हाला चांगलं ठेचलं पाहिजे सराटीनं. अव केडकले, तुमची अवकात आहे का मला माराची? माझ्या अंगाचे अंगार होतले काय नाही, तुमच्या ढुंगणाचे साल्ट लोमले तर काहीच नाही. आता तुला नाही मारत का व मामाजी? नाही दादा, आम्ही त्याच्या हातीच नाही येत, दर हिंडतच राहतो. सापड्यात ताली पाहिजे मी त्याच्या. एखाद्या दिवशी ते फिल्डिंगच लावतो, गावातले कुत्रे तोडतो त्या मांग लोंदा तोडायला तावला. नाही वहिनी, ती माझ ओळखीची आहे. रोजच उठणं बसणं आहे कुत्र्या सोबत आत्याच्या. मार बसते मार लोटते त्यांच्या सोबत. मोठी साजरी साडी नेसून आली हो बाई, कुठून घेतली मा? चमकून राहिली तू तर. हे साडी घेते चोरीची कसन? माहित नाही, घरी मी रात्री 12 वाजता येत होती तर चौकात कनी एक दिवा पेटत होता. मी जाऊन पाहिलं तर पिलेटीत हे साडी, ह्या बांगड्या आणि निंबू मिरची ठेवली होती. हळद कुंकाचं बी आणत होती मी, पण म्हणलं कसं आणू हाय का नाही, पण मी निंबू मिरची आणली तुझ्यासाठी. म्हणलं माझी वहिनी बनवून म्हणलं लोणचं घ्या. म्हणल्या पाहिजे ना निंबू फिंबू तू घेऊन ये आपल्या घरी. साऱ्या लोकांची बला घरात घेऊन येतो अवदसले, म्हणून ती जिंदगी हनवण अशी कुत्र्यासारखी. निंबू मिरची घेऊन चालली कुठची का ढुंगणात बरफल्या. स्वतः तो कोल्डी मारशील पण आम्हालाही मारशील आहे ना. पहिलेच लोक बिल्ले आमच्या मग हात पाय धुवून बाप चोदी कुठचं काका आणून घालते माझ्या घरात तर माहित नाही. तू घेत नको माझ्या घरा, मी मोडमाळच कुठे तुले नाही तर. लोक बाहेर फेकते आणि तू घरात आणत जा. मार बावली बनवून घुमत जा रस्त्यानं तारा राला. माय बावला तर भुलूनच गेलती. खेळ दादा, खेळचं. बाबू फेकवा कुठून आणलं का आणलं कशी येतात तरी फेक बाप होत्या पुढे त्या काय झालं बापा गेले? असे तर किती गाण तुम्ही मला लेकरासाठी खेळाले, भाषेसाठी आणला. तुम्हाला मोठा नियम आहे. तूच खेळ त्या नवऱ्याला घेऊन. मग नाही खेळत का? येऊ का वापस? नाही आता मी नाही केलं त्याच्यानं. तूच घेऊन जा वापस, मला नाही पाहिजे ते. मग निंबू मिरची नाही घ्या का? घेऊन जाऊ. तूच भर ते निंबू मिरची, म्हणूनच घे तू रात्रभर घुमतो वन वाघोड लावडी. कायले तरी पोट्टी आणते ते लोकांचं गिराण. अहो ते मेल्या लोकांसाठी ठेवते चौकात ना, तू जिथे आपण घालून घुम लोकांचं गिरपीट. आणि तू धुमना माग एखाद दिवशी. आता मेले माणसं घालते का? मेल्यानं घाला, त्यांना घाला. अशी किती वेळा साड्या उचलल्या म्या, मले काही नाही झालं. तुम्हाला मोठा आहे नेम नाश्त्याच्या. नेमल्या भोकाची एखाद दिवशी त्या छातीवर येऊन बसली पाहिजे, तर समजून तुला काचीच राहायचे. तर मी का एक पवा मारला का छातीवर बसे का पोटावर बसे, मला काही फरक नाही पडत. असेच ठेवतो मी. तू ज्या बरं आपल्या घरी निंगीतून त्या बाई असे कार्य धागे गुंडा लागते आम्हाला अंगाले. अशी कुठच्या ना का उचलून आणतो कुचीन. आता एवढ्या चोऱ्या करतो तू घरापाशी जी, ते एखादी गाडीत चोरून आणजो माझ्यासाठी. मायले पाठवणं एवढ्या लाडाने एक बावला दिला, तिले मोठा नेम नवीन घेऊन ना मायले. पाय टिपऱ्या तुला समजून सांगून राहिली, हिच्या मागं लागायचं नाही, इथं कोणाचं ऐकायचं नाही. एका लस्सीसाठी लसलस करत नको जाऊ, समजलं ना? का लागते मला सांग, मी घेऊन देईन. गाडी पाहिजे ना तुला, मी गद घेऊन देईन. वाटल्या गद नाही, घोडं घेऊन देईन. घोडं नाही, गाडी घेऊन देईन, ट्रक घेऊन देईन बापू. पण हिच्या पाचचं कधी खायचं नाही काही हाताबोटाचं. अशी आहे ये कवा तुला बाहेरचा करून टाकन. हो आई, ते लस्सी जबरदस्ती. लस्सी 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 लस्सीसाठी मेले का जिता होऊन राहिला तू? तरी पाहिलं तर फाटलं दूधच पाचते ते का रस्सी पाहिजे तुले? मेले का जिता होऊन राहिला लस्सी प्यासाठी तर. आणि तू जाणं निघणं एवढी बोलून राहिली बेसरमासारखी ऐकतं जाणं. वंगार वासाड सरम ते येत नाही तुले, बेसरम होऊन गेली आहे तशी तू. निघतं का? मलेच मला बोलते सरे, मलेच मला बोलते किती करा तरी. का बायचा माकडे जाणं निघणं. मारते मला एखाद्या दिवशी. बिली का बुटी जमलं. काय नसते फकड हसता. जरासं सबस्क्राईब करून देत जा, लाईक करून देत जा, शेअर करून देत जा. एकट्याच लोक हसत जा, दुसऱ्याला हसवत जा. ये